नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये जय हनुमान दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे। तर चला जाऊया तो नाट्यप्रयोग बघायला। आपण उगाच कधी कुणाला छळत नाही, परिचय घेऊन देतो। पाठामध्ये वक्तिस्था ताणुकुळा जन्म झाला आणि जंबिका आपला परिचय स्वर्ग मृत्यू आणि पाताळ म्हणजे पाताळ त्यात वस्तीस्थान आहे। पाताळ उराचे सम्राट आणि नाव तुमचं जंबिका म्हणजे ठाणापुरी वर आलं। आपला परिचय मी कोणी सामान्य नव्हे, मग मी एक देवदत्त आहे, अष्टरंबातील एक रंबा आणि नाव माझं तिलोत्तम। ती माझी इच्छा एवढ्या तुमच्या चेहऱ्यावर मला हास्य दिसू लागलं। समजेल माझ्या पाठापुढे मला कळलं की अष्टरंबातील एक पडदे तिलोत्तम मातो या फुलोक्यानी आणि तू भेटावी या तुझी भेट तुमची बाबा इथपर्यंत पडू शकतो फक्त माझ्यासाठी। मग मला सांगा, तुमची माझी यापूर्वी काही ओळख नाही आणि असं असताना माझ्या सुद्धा तर तुमची बाबा इथपर्यंत पडली, असा कोणता अपराध आहे? मग मार्गात का दोन हेतू आहेत मध्ये। दोन हेतू ऐकूया, तू कुणी सामान्य नव्हे, एक देवतांचा रत्न आहे। हे रत्नागर माझ्या सानिध्यात राहिलो तरी या रत्न प्राप्तीकडे सारा देवता तुला माझ्याबरोबर पांढराबोनी यावं लागेल। दानवेश्वर म्हणजे तुमचं जे वैरत्व आहे ते माझ्याशी नव्हे तर साऱ्या देवतांशी आहे आणि त्यांना पराभूत करण्याच्या हेतून एका स्त्रीचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला यायचं आहे, समजा मला बंदीवान केलं तर माझ्या मुक्ततेसाठी साऱ्या देवता पाहतात। ही तुमची भ्रामक कल्पना आहे, याला कारण आहे। बहुरत्नानी वसुंधरा या पृथ्वीच्या पाठीवरती अनेक रत्न आहे, पण ती सारीच रत्न आपल्याला मिळतील असं प्रत्येकाने केव्हा समजले। हे रत्न केव्हाही ती ताकद शकत नाही आणि तोपर्यंत ज्या अपेक्षा मी धरला तिच्या पुढं होत नाही। पुन्हा जगलेला पाहून जीवनात मी स्वातंत्र्य याचा अर्थ सगळ्याच्या आदले आज जीवनात करतात आपण अविचार तुझीचा नक्कानं शक्तीनं आणि शक्तीनं मी तर असं म्हणले तुमच्या अंगी पराक्रमच नाहीये, तर पराक्रम तुमच्या अंगी असते ना तर ते पराक्रम देवतांसमोर तुम्ही दाखविले असते, पण तसं न करता एका स्त्री समोर स्वतःचे पराक्रम दाखवतात। तुम्ही मान्य केला पण केव्हा विश्वातील इतर स्त्रियाला माध्यम बनवला जातं। तू केवळ स्त्री नव्हे
तुझी योग्यता वेगळी आहे, देवत्वाचा रत्न आहे आणि मी नेणार जीवनात वाचायचा प्रयत्न केला कोणत्याही प्रसंग माझ्यावर येऊ नये. मी पण एवढा नक्की आहे. तोपर्यंत तू येत नाही, तोपर्यंत घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही. ज्ञानेश्वर हत्ती म्हणू नका. आतापर्यंत मागील इतिहास घडला तर जरा तरी विचार करा. असं घडलं जाऊ नये. आतापर्यंत मागील इतिहास सर्व जण दुमदुमपणे ओरडतात. आता आठवतंय मला. आणि याच्यासाठी त्या पुरताच्या मनाचा दूर केल्याची ही एक संधी आहे. तू केवळ माध्यम आहे. मग मी जर तुमचं माध्यम असेल तर जीवनात वाटायचा प्रयत्न करा. विनाशकारी तुमची सुधारा तुमची महोदय व्हाया. ही तुमची राष्ट्राची करा आणि हा तुमचा गुणाचे काळ आणि मी तुला ठेवणार नाही. अष्टाला भेटू नको. अष्टीला मी निर्णय केला पाहिजे नाही. मामा बोलला लावू आया देवाने मुद्दा नाही आया. मी करणार आहे. आपण केलाय कोणाला तरो राजगीर नगरीचा राजकत राजा सिंहध्वज म्हणतात मला. ज्या ठिकाणी तू आहे, ज्या ठिकाणी तू आपल्या स्त्रीवर अत्याचार करतोय, या राज्याचा नायक मी आहे. एक राजकर्ता म्हणून कर्तव्यासाठी आला. धन्यवाद देतोय. पण हिच्या व्यतिरिक्त इतर तुझ्या प्रजेचा आणि माझा काही संबंध नाही. हिला घेईन, इथून जाईल. काय असा अपराधी आपल्या स्त्रीला तुझा केला आणि म्हणून तिच्यावर अतिरेक करण्याचा प्रयत्न तुझा हे मला करण्याचा गीत बाबतीत ही मला आवडली. हिच्या करवी बऱ्याच इच्छा पूर्ण करायचे. येण्यासाठी संमती नाही म्हणून सत्य. देव आणि दानव जरी साम्राज्य बंधुत्वाचं नातं असलं, अधिकारात नाही तू तिला देत असलास, तरी साम्राज्य माझ्या राज्याला आहे आणि माझ्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक अतिथी हा मला देवासमान आहे. मग त्याचा संरक्षण करणं माझं प्रथम कर्तव्य आहे. आणि आपल्या करवीला नको. तुझ्या मनात नाव वैरत्व आहे. परिणाम एका काळाचा सरासरीचा असेल. विश्वाच्या ठिकाणी प्रत्येकाला भगवंताने 3.5 निर्णयात प्राप्त करून दिलाय. ज्याच्या त्याच्या देहावर ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. जो स्वतःच्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वागू शकतो, पण इतरांच्या मनावर कोणी अविनाश वागू शकत नाही. जिथं म्हणजे भावना पडतात. स्वतंत्र प्राथमिक करण्याचे व बचत आहे आणि ते मी करू शकतो. मग राजकर्ता देखील कोणी कमकुवत दिला तर हाडमासाचा कोण आहे. तुझी बापी आकांक्षा या राजकीय नदीत तरी तेव्हा पूर्ण होऊ देणार. अभिमान इंद्रायला हळून
शक्तीचा वापर करावा आणि म्हणूनच या माझ्या साऱ्या जनतेची भक्ती पुण्याई माझ्या शस्त्राच्या द्रवानी ठेवू यावेळी